मंत्री धनंजय मुंडेंचं आता पंकजा मुंडेंच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कारण दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी गंभीर आरोप केले। धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली असा गंभीर आरोप सारंगी महाजनांनी केलाय। तर ही जमीन त्यांनी गोविंद मुंडेंच्या नावावर केल्याचं महाजन म्हणाल्या। यात पंकजा मुंडेंचा देखील सहभाग असल्याचा दावा सारंगी महाजनांनी केला। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेटीची वेळ दिल्याची माहिती सारंगी महाजन यांनी दिली आहे। बीडमध्ये प्रकरणं सुरू आहेत, त्यामध्ये जमीन हडपण्याचा जो आहे तो पुन्हा एकदा एक आरोप समोर आलेला आहे। सारंगी महाजन आपल्या सोबत आहेत। माझी जमीन जी आहे जिरेवाडी 242 गट नंबरमध्ये, ती जमीन धनंजयचे जे माणसं आहेत आणि त्याच्या हाताखालचे सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ती हडप केली आहे। त्याच्यात गोविंद मुंडे हा त्याच्या घरचाच नोकर असल्यामुळं त्यांनी पुढाकार घेऊन माझ्याशी संपर्क करून माझी पूर्ण जमीन हडप केली। प्रॉपर आम्हाला धाक दाखवून रजिस्ट्री लावून घेतली आणि आम्हाला जोपर्यंत आम्ही रजिस्ट्री लावून व्यवस्थित येत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला सोडलं नाही। ब्लँक पेपरवर 100 रुपयाच्या बॉन्डवर पण सह्या करून घेतल्या, त्याशिवाय परळी सोडू देणार नाही असा त्यांनी धाक दाखवला आम्हाला। पण ह्यांना आमच्या नावाची जमीन हडप करण्याचं कारण काय होतं? आणि ह्यामध्ये पंकजाचा सुद्धा हात आहे, धनंजयचा पण हात आहे, दोघांचाही हात आहे। कधी हे सगळं प्रकरण घडलंय? हे झाले माझ्याकडनं 6 जूनला 2022ला रजिस्ट्री लावून घेतली आहे। हे सगळं तुम्ही म्हणताय की तुमच्याकडून जमीन लुबाडून घेतली किंवा तुम्हाला हे फ्रॉड केलाय, तुमची कधी धनंजय मुंडे किंवा इतरांशी भेट झाली या संदर्भामध्ये? हो, मला कळलं ना, जसं माझ्यासोबत हे फ्रॉड झालं आणि 3.5 करोडच्या वर असलेली जमीन मला फक्त त्यांनी 21 लाखामध्ये दिली, तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जसं आलं तसं मला माझी जमीन दाखवलीच नाही त्यांनी। ही जमीन आहे गोविंद माधव मुंडे, पल्लवी गीते आणि दशरथ चाटे, हे तिघांनाही मी ओळखत नाही। पल्लवी गीते ही त्या नोकराची सून आहे, त्या गोविंद बालाजी मुंडेच्या। कोणाकडे नोकर आहे ते धनंजय मुंडेच्या घरचा नोकर आहे। पहिल्यापासून पंडित अण्णांची सेवा करायचा, नंतर कालांतराने त्याच्या बायकोला नगरसेवकाचं पद दिलं होतं त्यांनी आणि नगरसेवकाच्या भरोशावर त्यांनी 4 गाड्या, 1 बंगला, फार्म हाऊस, स्टोन क्रशरचा बिझनेस प्लस शेती, एवढं काही त्यांनी माया जमा करून ठेवली आहे। हे सगळं बघून मी सुद्धा अवाक झाले की आमच्यासारख्या लोकांकडे पण इतकं नाही आहे जेवढं या नोकराकडे आहे। हे सगळं बघितल्यावर मी 1.5 वर्ष धनंजयला फॉलोअप केला पूर्ण, की अगदी त्याला म्हणजे राजा बेटा बापू असं गोड बोलून की बाबा तूच कर, तू माझा नातेवाईक आहे आणि आम्हीला एवढी तू मदत करू शकतोस ना। परळीला गेलं की हा परळीच्या बाहेर निघून जायचा आणि भेटायचा नाही, मग बाई भेटायच्या म्हणजे त्याची आई भेटायची। हे असेच त्यांनी प्रकरणं 1.5 वर्ष चालू केले। ह्याला मी हॉस्पिटलला भेटायला गेली सुरुवातीला, जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता नानावटीला, त्यावेळेला मी त्याला नानावटी का ब्रिज कँडीमध्ये होते ना, हां, तर तिथे मी गेले होते आणि तिथे त्याला मी म्हटलं तर तो मला म्हटला, मामी तू काही घाबरू नको, मी तुला तुझी जमीन मिळवून देतो, मी परळीचा किंग आहे, परळीत कुठलीही जमीन विकली तर मला कळतं आणि माझ्याशिवाय जमीन कोणाची विकल्या जात नाही। मग मी समजून गेली की अरे ह्याचा थोडं बहुत काहीतरी आहे याच्यात, पण मी थोडी आशा धरली होती की चला आपला नातेवाईक आहे तर हा आपल्याला मदत करेल। वाल्मिक तर भेट नाही झाली, पण वाल्मिक कराडचा हात असू शकतो, कारण तो वाल्मिक कराडला सांगतो, वाल्मिक कराड ह्या सगळ्या खालच्या लोकांना सांगतो आणि मला धाक दाखवण्यात आला होता की इथे परळीमध्ये तुम्ही आलात तर वरपर्यंत कळतं पंकजा आणि धनंजयला। आणि जागेविषयी मला असं सांगण्यात आलं होतं की इथे पंकजानी झोपडी बांधली आहे जागेवर, लिटिगेशनची जागा आहे, तुमची झोपडी बांधलेली आहे आणि तिने जोडपं ठेवलं आहे, गाईगुरं चरतात आहे, तर तुम्ही तिथे जमीन बघायला गेलात ती तुम्हाला मिळू देणार नाही। कोण तुम्हाला म्हणा? गोविंद बालाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।